तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. आणि आज आपण चाललो आहे महाशिवरात्रीला दर्शनाला. म्हणजेच आता महाशिवरात्र चालू होणार आहे. अजून 12 वाजलेले नाही आहेत. तर आपली ट्रिप चालू होते, जर्नी चालू होते. आता आपण बाळू काकाच्या 4 व्हीलरने चाललो आहोत. बाळू काका हाय कर. आपला लपले गो मागे राहुल आणि आदर्श पण मागे बसलेले आहेत. इसवट्याच्या पाया पडलो नाही, आम्ही विसरलो. कुणकेश्वरात एंट्री झालेली असा आपली. मेडबाव क्रॉस करून त्याच्यानंतर कातवन क्रॉस करून आता इलो आम्ही कुणकेश्वरात. देऊळ का अजून दिसत नाही हा. थोड्याच वेळात देऊळ पण दिसत. दिवाळी झाली माझी. स्मशान दिसलेला देऊळ दिसला. अरे हे काय ते फाटिया बिटिया टाकतात ते आडवे तिडवे. पटकन गाडी काढायची. ऐकूक गेला याच्यात आदर्श. मस्त एक नंबर. देवळाची लाइटिंग दरवर्षी भारी करतात ना. स्वयंभू श्री देव कुणकेश्वर मंदिर ह्यो असा मेन गेट, पण आपण जाणार आहोत दुसऱ्या गेटने आतमध्ये. तर अशा प्रकारे आपण पोचलेले असो देवळाच्या बाहेर. क्या हुई? सगळे बघू शकतात गर्दी आहे रे. चपलांवरना समाजता गर्दी हा थोडीफार. हे आहे ना, चालू झालेली आहे ना. ओके चला. आता हरावताली चपला सांगलेले गाडीत काढा तर ऐकलाच नाही. आमची कोणी नेल्यानंतर चालतील मग जाऊ दे. चला लाईन खैसून चालू आहे रे. देवदर्शन रांग कुठून आहे. हे खैरवले आदर्शने खैरवले. हो येत हो काय ना घुसलो. अंग बारीक केले नाही. हा बो हे मनियारी पेक्षा बेकार ते. असं पण मी डोक्याचा मगता. मंडळी ह्या जर ढोलपथक दिसता तर कसून लांबसून बोलवलेला नाही. ह्या असा आमच्या कुणकेश्वरचाच ढोलपथकाचं नाव असा तेजस्वी. ते रवलेत राईंग येत तोपर्यंत आम्ही म्हटलं जरा फिरून येतो. राईंग जवळ इली की आमका कॉल करा, मग आम्ही तशी लगेच येत आहो म्हटलं. आणि ढोलपथक बघून झाल्यावर आम्ही इलो देवळाच्या समोरच्या बाजूक. तुम्ही बघू शकतास नंदी महाराज कसे बसले आहेत. श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर. आणि म्हटलं आता काढूया 2-3 फोटो. 2-3 फोटो काढता काढता दिसलो आम्ही CCTV. थांबा तुमका ती व्हिडिओ दाखवते मी. आणि अशा प्रकारे आम्ही परत येऊन रांगेत उभे राहिलो. बघू शकतास तुम्ही पहिल्या पायरीवर येऊन पोचलो. हे बाळू का हात दाखव. आणि आम्ही पोचलो असो आतमध्ये गाभाऱ्यात जाऊ देत नाहीत. तुम्ही बघू शकतास बाहेरसूनच दर्शन दिला जाता. असं आमचा दर्शन एक नंबर झालेला. मस्त मध्ये आम्ही आता खाजा पण घेतलो. आणि आता आम्ही चाललो घराक. खाजा खायत आम्ही येऊन पोचलो असो गाडी येत. बाळू का आता जायचं ना घरात. हो आदर्श अजून खाजा खाता गपचूप नको. आता बाळू काकाने एकदा होय म्हटलं मग सपलो. आता आपण इलो हो कुणकेश्वरसून रामेश्वराच्या देवळाकडे. मिठबाव रामेश्वर आदली किती बस 3:15 जास्त नाही. वरती तुम्ही बघू शकतास गणपती बाप्पांची मूर्ती असा. आता नीट दिसली नाही काळोख असल्यामुळे. तर उद्या मी तुमका नक्की गणपती बाप्पांची मूर्ती दाखवीन. आणि आता आपण इलेले असो आतमध्ये गाभाऱ्यात. बघू शकतास तुम्ही. तर गुड मॉर्निंग मंडळी. जसं की काल रात्री मी तुमका सांगलंय मी उद्या येऊन दाखवीन म्हणून. तर ही आती बाप्पांची मूर्ती काल रात्री आपल्याला नीट दिसली नाही. मी आणि पप्पा इला असो आता देवळात हो.
मस्त मध्ये सकाळीच म्हटलं जाऊन येऊया. आता जातो आम्ही मामाकडे कट्ट्यावर, तर म्हटलं देवळात पण जाऊन येऊया. बघू शकतास तुम्ही श्री देव रामेश्वर मिडबाव, आमच्या मिडबावचा रामेश्वरचा देऊळ आहे. गुरव गाराणा घालत होत. तर मंडळी आपला दर्शन झालेला असा आणि आता आपण निघाला असो कट्ट्यावर म्हणजे मामाकडे देवगडला. तर तिकडे पण एक मंदिर असा, तिकडे त्या मंदिर पण मी तुमका दाखवीन. आणि आपण पोचलो असो मिठमुंबरेच्या पुलावर. ह्या समोरचा मंदिर दिसतं आता विठ्ठल रखुमाईचं मंदिर असा मिठमुंबरेचा. याची व्हिडिओ नंतर कधीतरी सुट्टी दिल्यावर मी काढीन. आणि ह्यो जो समोर दिसता हा तो दांडो मोडता म्हणजे नदी आणि जो समुद्र असता त्याचा संगम, त्याका आम्ही मालवणी भाषेत दांडो मोडता असा म्हणतो. ह्यो असा नसतं मिठमुंबरेचो. आणि मंडळी अशा प्रकारे आपण येऊन पोचलो असो मामाकडे. मामा काहीतरी बनवता असा फेऱ्या काय करता असा फेऱ्यांचा, त्याकाच विचारूया काय करता तो. आता काय करतो मामा? अरे हा आता काय करते माहिती, बसके कांडाळ्यांचे फारे चालले आहेत. खाडेत मारूचे त्याका काय गावताला. ही जी आसार आहे ना, ही अशीच काढली तर ते ह्याच्यात गोंधवत राहणार. ह्यो पायपासून घातलेली आहे, गुळयाचा ह्या पायपासून घालून पायपार वर चढवलेला उरा आपल्या. आणि ह्या अशा बाबले तुका जमता काय नुसतोच राबतो हा? अरे वर बघ, ह्या असा धरायचा, ह्या असा वडायचा आणि मग ह्या बरोबर फाऱ्यावर येणार. आणि फाऱ्यावर हिला असा धरायचा ढेंगा आणि असा ढेंगा धरून असं धरलंस असं कचाकच वडीत नाही व्हायचं. आणि हे टोपले पेटी ठेवायची माशाची मोठी. मंडळी आज तुमका दाखवते आमचं वाडवळ देव, श्री वाडवळ देवालय. आतमध्ये पण लिहिलेला हा मंडळी बघू शकतास तुम्ही, श्री वाडवळ देव. तर दरवर्षी मे महिन्यात इकडे पूजा असता. यावर्षी पूजेचा ब्लॉग बनवीन मी मे महिन्यात येऊन. आणि आता आपण चाललेले असो घराकडे मिडबावला, कारण 2ची माझी गाडी असा. सोमवारी सुट्टी नाही, उद्या ऑफिसला जायचं असा. आणि मंडळी ह्या जा समोर देऊळ दिसता असा ता श्री सिद्धिविनायक मंदिर पोकरबावचा गणपती बाप्पांचा मंदिर असा. पांडवकालीन मंदिर असा. ता सुद्धा खाली पूर्ण पाण्याचे झरे बिरे आहेत. ह्या देवळाची व्हिडिओ मी नंतर नक्की काढीन आणि तुमका दाखवीन. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा. थँक्यू मंडळी.